सो गाईस फायनली आता मी आरोहीच्या त्यांच्या गावाकडच्या घरी पोहोचलेलो. ओळखलं बाबा सोनूला. आम्ही काही दिवसांनी लग्न करतोय, मग लग्नाला या बरं. लग्नाला येणार ना? येणार येणार. अरे इमोशनल झाली. या बर का मग रडली आमची आरोही. जेव्हा निघायची वेळ आली ना, आरोही तिच्या आजी बाबाला भेटून आहे ना एकदम इमोशनल झाली होती. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. तर काही या ठिकाणी मी उठलेलो आहे. मला अशी मस्त झोप लागली माहिती आहे का. रात्री पाऊस पण पडत होता आणि त्याच्यात आम्ही ह्या रूममध्ये आहे ना, मी इथं झोपलो होतो. मी इथं कूलर पण लावलेलं होतं. हे बघा इथं कूलर आहे, त्याच्यामुळे रूम आहे ना इतकी थंडी झालेली होती, त्याच्यामुळे एकदम भारी झोप लागली. आणि माझ्या बाजूला अमोल होता. अमोल तर नुसत्या आळ्या पिळ्या देऊन झोपतो, लय आळ्या पिळ्या देतो तो झोपेत. तूच लाता टाकत असतो रात्रभर. किती खोटं बोलतो. मला पार पाडायला आणलं होतं माहिती का. इतकं मोठं बेड आहे बघा. मी ह्या साईडला होतो, तो त्या साईडला होता. त्याने तो कोपरा धरायचा ना, इकडे इकडे सरक, इकडे इकडे सरक. मी किती वेळेस म्हटलं तुला झोपेत की पलीकडे सरक, म्हटलं की नाही. तू पण माझी पाड दुखत होती. पण तू मला ते सांग, तू केस असे का चपटे चपटे करून घेतले? आंघोळ केली नाही ना, करायची. मग कर आंघोळ कर. उद्या उठायला आहे ना ऑलरेडी लेट झालेलं आहे आणि टी व्हीवरती ना आम्ही शिंचन बघत बसलेलो आहे. बाकी आरोही वगैरे सगळे आवरत आहे आता. सो काही या ठिकाणी माझं आवरलेलं आहे, मस्तपैकी जेवण पण झालेलं आहे. आता आहे ना आम्हाला जळगावला जायचं आहे. जळगावला थोडंसं काम पण आहे, थोडंसं मार्केटमध्ये फिरायचं आहे आणि तिकडनंच ना येता येता आपण मावशीला पण घेऊन येऊ. आणि लावण्याकडे पण ना सेम चेतक आहे जसे आपल्याकडे आहे, फक्त कलर वेगळा आहे. तर काही आता आहे ना आम्ही जळगावला आलेलो आहे. एकदा ना इथून मावशीला पिकअप करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण जळगावच्या मार्केटमध्ये जाऊ. मावशीला पण पिकअप केलेलं आहे आणि आता आहे ना आम्हाला जळगावच्या मार्केटमध्ये जायचं आहे. तर आता आहे ना आमचं जळगाव पण फिरून झालेलं आहे. आता आहे ना आम्ही फायनली आरोहीच्या आजी बाबाला भेटायला चाललेलो आहे आणि आज आहे ना तुम्हाला मी आरोहीचं गावाकडचं घर पण दाखवणार आहे. आरोहीची मावशी ना मला हळूहळू खानदेशी भाषा शिकवणार आहे. सॉरी चुकला, पहिलं चुकलं. हळूहळू हळूहळू आडीचं जायचंय ना आपल्याला पाडशाला, बरोबर ना? हा हा शिकव. चल सांग. आता मला असं म्हणायचंय, समोर तापी नदी आहे वगैरे, कसं म्हणायचं? हे नॉर्मल आहे का? तडीस्तय तापी नदी आहे, पण एक टोन आहे तो, असा एक टोन आहे, चढ उतार पण आहे. तडीस्तय ना तापी नदी, समोर असतंय. तडी थांबायचंय का आपल्याला? तडी थांबणं का? थांबणंय. हा थांबणंय. हा आम्हाला थांबणंय ना. लावण्य प्रॉपर बोलते, एकदम प्रॉपर. पुलावर थांबायचो. हा थांबजो, थांबायचो. कोणी बोले न जो ना. नाही कोणी बोले ना जो. आता ना आपण तापी नदीवर थांबतोय. आम्ही तापी नदीच्या तिथं थांबलेलो आहे आणि इथं ना इतकं पाणी आलेलं आहे. हे बघा पाण्याचा आवाज येतो डायरेक्ट इथपर्यंत आणि एकदम मोठं पात्र आहे या नदीचं. या नदीला 8 लाख पाणी असतं. 8 लोक राहतं का? 8 लाख ना पूर्ण. सर जोक नाही तर माझं माईक पडलो. मस्त हवा पण सुटलेली, त्याच्यामुळे पण खूप जास्त भारी वाटतंय. But life pulled us apart, left me talking to the dark. If I called you tonight, would it feel the same? Or have we both moved on to different names? आणि ह्या वातावरणात आहे ना आपली गाडी बघा ना किती सुंदर दिसतीये. भुसावळवर नाही ना आरोहीचं गाव आहे ना, पाडळचं अतिशय जवळ आहे आणि तिथूनच जाताना ना हा तापी नदीचा पूल लागतो आणि याच्यावरनं जेव्हा गाड्या चालल्या ना हा पूल डायरेक्ट हलतोय. जेव्हा ट्रक वगैरे गेलं ना की असा पूल हलतोय. भारी वातावरण आहे, पण असं मस्त एकदम रिलॅक्स वाटतंय. पावसाळ्यात हेले बेनिफिट आहे यार, कुठेही जा कुठल्याही पॉईंटला सगळं वातावरण भारी झालेलं राहतं. For the quiet and the scars, when the world fell small and your hands fell warm, take me back to the. सो गाईस फायनली आता आम्ही आरोहीच्या त्यांच्या गावात आलेलो आहे आणि रस्ता खूपच छोटा आहे गावात जायला. आता या रस्त्याने जायचं आम्हाला. सो गाईस फायनली आता आम्ही आरोहीच्या त्यांच्या गावाकडच्या घरी पोहोचलेलो आहे. रस्ता इतका छोटा होता पण एकदम ॲडव्हेंचरस राईड झालेली आहे आणि या साईडला आहे आरोहीच्या आजीबाबाचं घर, म्हणजे आरोहीचं त्यांचंच घर. चला तर चला मध्ये. मध्ये ना पूर्ण अंधार झालेला आहे. 2.5 बटन आहे ना. सो गाईस फायनली आता मध्ये आलेलो आहे घरात
आरोही तुझं लहानपण इथं गेलेलं आहे ना? हा एकदम छोटी होती तेव्हा, म्हणजे तरी किती वर्ष होती तू इथं? शाळेत जायच्या आधी है ना. हा शाळेत जायच्या आधी, शाळेत जेव्हा जायला लागली तेव्हा भुसावळला होते, त्याच्यानंतर मग संभाजीनगरला होते. म्हणजे लहानपण बरंच इथं गेलेलं आहे. एक बड्डे पण तुझं इथं झालेला आहे ना? हा बड्डे झालेले बरेच इथं. हे बघा. आणि पहिले जेव्हा आम्ही आलो होतो ना लास्ट टाइम, तेव्हा इकडचं ओपन नव्हतं, इकडे कापूस आणि ते ठेवलेला होता. पण आता इकडं पण ओपन झालेलं आहे. हे बघा. वा वा वा, किती मस्त आवरून ठेवलेलं आहे तुझ्या आजीने व्यवस्थित एकदम. हे बघा इकडं देवघर पण आहे. बघा इथं देवघर आहे. ते आपण लास्ट टाइम आलो आरोही तेव्हा हे ओपन नव्हतं ना? नाही तर पूर्ण कापूस होता, पूर्ण 2-3 वेळेस आलो आम्ही, तेव्हा इथं सगळं बंद होतं. पण आता ही रूम पण त्यांनी ओपन केलेली आहे. पाठीमागं पण स्पेस आहे. हा बेसिकली हॉल आहे. हे बघा हे हॉल आहे. जाना भेटना आजी बाबाला. चला आरोहीच्या आजी बाबाला भेटू. अरे का बाबा, हे आरोहीचे आजोबा आहे. आजीला नाही भेटली का? भेटते ना. आजी तिकडे चालली होती ना. आली आजीची नात आली. आम्ही ना एकदा लास्ट टाइम आलो होतो ना इथं, आम्ही एवढे लिंबू तोडले होते माहिती का? किती लिंबू तोडले होते. बट आता पाऊस चालू आहे बाहेर, त्याच्यामुळे तोडता येणार नाही. आम्ही टोपलं भर लिंबू तोडले होते. आरोहीच्या आजीला म्हणतोय बसा बसा. आरोहीची आजी काहीच बसत नाहीये. आता खारे शेंगदाणे काढून देताय नाताला खायला. सॉरी नातीला, सॉरी नात. भेटले बा आरोहीला खारे शेंगदाणे. आरोहीच्या बाबाची ना थोडी आता नजर पण कमजोर झाली आहे. नाही नाही ओळखलं? ओळखलं ना ग, उगाच जवळ घेतलं का? नाव सांगा. नाव काय माझं? सोनू. ओळखला बाबा सोनूला. आणि ही इकडे ग. आणि ही याला ओळखता का? याला हिला मला म्हणती नात म्हणली. नातनी म्हण काय? याला डॉनच आहे तो आमचा. नात, सॉरी. डॉनच आहे. नाही ओळखलं लावण्याला. लावल्याने ओळखलं. ओळखलं. विचार बरं. कोण आहे हे? ही कोण आहे ही? ओळखत्या का लावला? जवळचे बी नावं नाही आठवतात बाबा. का गं मग खात जेवण वगैरे पातळ पातळ? आरोही तर आजी बाबाला मस्त गप्पा मारत बसलेली आहे. हे बघा समोर त्यांच्या गप्पा चालू आहे. आरोहीच्या आजीकडे आहे ना स्मार्टफोन पण आहे आणि त्याला पासवर्ड आहे. तो पासवर्ड काढून टाका आरोही, म्हणजे त्यांना आहे ना पासवर्डची गरजच राहणार नाही. हे बघा इथं आरोहीचा जुना फोटो पण आहे. आरोही कशी दिसते. हे आरोहीचे आजोबा आहे. आजोबाचा फोटो आहे ना हा? नाही त्यांचाच फोटो आहे. हे आरोही, आरोही इकडे. हे आजोबा आहे ना? हा हे आजोबा आहे. खूप जुना फोटो असला. खूप लगे त्यांच्या लग्नाच्या वेळेचा नाही, लग्नाच्या नंतरचा असेल. हा लग्नाच्या नंतरचा आहे ना. ते हे बघ हे आजी आजोबा. हे बघ हे पण आजी आजोबा आहे. अरे बाप. आजी आजोबाचा फोटो. आजोबा टाय बी लावत होते तेव्हा. बापरे. इंग्रजी बोलतो ते. इंग्रजी बातमी, इंग्रजी कॉमेंट्री सगळी कळायची. आजोबांना आम्हाला सांगायचे ते. बापरे. हो. अरे तिचा लहानपणीचा फॅन पण भेटला. लाईट गेली की याची नाही हवा मारायचो आम्ही. हे बघा. मी लय छोट्यापणी लय मटकून घ्यायची ते असं. अरे इधर कुछ खजाना छुपा है क्या? नाही काहीच नाही, जुने पुराणे कपडे असतात. इधर होगा ना, इधर लॉक है, इधर खजिना होगा. गाईस इथं एक दोरी आहे. हे बघा ती किती जाड आहे. हे बघा इतकी जाड दोरी ती. मी जेव्हा छोटी होती ना तेव्हा माझा झोका इथं राहायचा. आणि याला झोका कोण द्यायचं माहितीये का? आजोबा द्यायचे. आणि आजोबा कुठे बसायचे? बाहेर गाळा राहायचा. बैलगाडी. अच्छा गाडा म्हण मी गाडा. हा तिच्यावर बसलेले राहायचे आणि तिथून एक दोरी बांधलेली राहायची आणि तिथून झोका द्यायचे मला. एवढं दुरून? हा घरात कोणीच राहायचं नाही माझ्यासोबत, म्हणून मग ते तिथून झोका द्यायचे. भारी आहे. आणि काही ज्यांच्या घरात आहे ना आम्हाला एक जुनी शेगडी दिसली. ती शेगडी किती वर्ष जुनी आहे माहिती आहे? गॅसची 50 वर्ष जुनी शेगडी आहे. 50 वर्ष. हे बघा मी दाखवतो. अँटिक. हे बघा ही अमरदीप ब्रँडची शेगडी आहे. जवळजवळ 50 वर्ष जुनी ही शेगडी आहे. आणि इथं सगळे आरोहीच्या लहानपणीचे मित्र आलेले. आजीच्या मैत्रिणी त्या. आजीच्या लहानपणीच्या मैत्रिणी आहे का? फोटो घ्यायचा का? फोटो घ्यायचा. चलो शिदी उभी राह ना. हो शिदी. जमलं का मला? जमलं ना भाषा?
आडी लक्ष दे ना. आडी अमोलने फोन धरेल ना. यांची वेगळी का? यांची थोडी वेगळी वाटतं. त्या फोटोत आहे ना आरुईची आजी एखाद्या जुन्या पिक्चरच्या हिरोईन सारखीच दिसतीये. हा ना आरुई, जुन्या पिक्चरच्या हिरोईन. ओपन पदर ठेवलेला आहे. स्टाईल एकदम भारी आहे. तर काही जाता नाही, इथून आम्हाला जायचंय. बापरे, लावण्याला आशीर्वाद भाऊ आता चांगला. चला येतो. ओळख आहे का? माझं काय नाव आहे? माझं नाव नाही माहिती. ही आहे ना लक्षात? नात आहे का? नात आहे का? नात आहे ना तुमची? पिंटूची नाही? माहिती ना रे. हाव ना, कन्फ्युज करते तू अजून. चला येतो. येतो म्हणलं. येतो परत. काळजी घ्या. काळजी घ्या. 2-4 दिवस येऊ का? काय म्हणताय? काय म्हणताय? काय काय म्हणताय? आरुई सांगते की लग्नाला या. आता आम्ही काही दिवसांनी लग्न करतोय, मग लग्नाला या बरं. लग्नाला येणार ना? येणार येणार. अरे इमोशनल झाली. चला येतो. या बर का मग. काळजी घ्या. आजील भेट. काळजी घे बाई. हो ग बाई. रडली आमची आरुई. काळजी घे. चला. चिल्लर पार्टीने माहिती का इतक्या वेळपर्यंत आमची वाट बघितली. फोटो घ्यायचा का? रुपये आणले फोटो काढायला? पैसे नाही आणले? हा, अरे पैसे लागतील ना फोटो काढायला, का नाही लागत? तर आम्ही ना आजी बाबा सोबत आहे ना मस्तपैकी एक फोटो पण क्लिक केलेला आहे. आता आहे ना परत आम्ही भुसावळला चाललेलो आहे. जेव्हा निघायची वेळ आली ना, आरुई तिच्या आजी बाबाला भेटून आहे ना एकदम इमोशनल झाली होती. लास्टला तिला निघा पण वाटत नव्हतं. कसं वाटलं आरुई आजी बाबाला भेटून? लय मस्त वाटलं. लय दिवसच भेटायचं होतं. आरुई लास्टला रडायलाच लागली होती. जाऊ दे, एक दिवस सेपरेट आहे आणि मस्त आजी बाबा जवळच थांब. तर काही आमचे आहे ना मस्तपैकी जेवण पण झालेले आहे. आम्ही खूप वेळपर्यंत गेम पण खेळला आणि त्या गेम मध्ये ना आरुई जिंकलेली आहे. सो आरुई आता आम्हाला आईस्क्रीमची पार्टी देते. आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.